नमस्कार. आपण आज मकर संक्रांतीबद्दल बोलूया की मकर संक्रांतच्या वेळेस काय करावं. म्हणजे मकर संक्रांतचे 3 दिवस जे आहेत ते खूप खरतड असतात. ते कसे खरतड असतात की मकर संक्रांतला काय केलं पाहिजे. आता 3 दिवस सुवासनीचं महत्व आहे. वाण देऊया, वाण घेऊया, सगळ्या गोष्टी करूया. पण ते 3 दिवस सगळ्या गोष्टी चांगल्या चांगल्या करायच्या. सगळ्या गोष्टी सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत हे 3 दिवस कटाक्षानं पाळायचे आहेत की आपण चांगल्या चांगल्याच गोष्टी करायच्या आहेत. कारण का, जर आपण त्या गोष्टी जर नाही केल्या तर आपल्याला लगातार 3 वर्ष त्याच गोष्टी आपल्यासोबत जे आपण जर वाईट गोष्टी करत गेलो तर त्या 3 वर्ष आपल्यासोबत वाईटच घडणार आहेत. त्याच्यामुळे सुवासिनीनं काय करायचं माहिती आहे, सकाळी पहिलं प्रथम उठून तुळशीपाशी जाऊन हळदी कुंकू वाहून आपल्या कपाळाला लावायचं. दुसरी गोष्ट, सकाळी हे 3 दिवस सकाळी लवकर उठून आंघोळ, सडा, सारवण, भांडे, फरची पुसणं हे सगळ्या गोष्टी लवकर झाल्या पाहिजे हे 3 दिवस. तिसरी गोष्ट, कोणासोबतही भांडण करायचं नाही. भांडण असलेल्या लोकांसोबत हे 3 दिवस आपण बोलायचे. तुम्ही म्हणाल असं का? तसंच तिसरी गोष्ट, चौथी गोष्ट, परिवारातल्या लोकांसोबत सुद्धा कसलाच वाद होऊ द्यायचा नाही. कारण परिवारातल्या लोकांसोबत जर हे 3 दिवस वाद झाला, लगातार 3 वर्ष आपण वादातच असतो. म्हणजे त्यांच्यासोबत आपलं जुळतच नाही. त्यामुळे ह्या काय करायच्या, आता ह्या 4-5 गोष्टी आपल्याला जपायच्या आहेत संक्रांतीच्या निमित्तानं. कारण 3 दिवस आपल्याला हे करणंच भाग्य आहे. आणि आता संक्रांतीला आपण तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला असं बोलतो. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला हे कोणाकोणाला बोलायचं माहित आहे? जवळच्याला बोलायचं आहे, शेजारी पाजारच्याला बोलायचं आहे, परिवारातल्याला बोलायचं आहे, आपल्या मित्र मैत्रिणीला बोलायचं आहे, आपल्या पाहुण्या रावण्याला बोलायचं आहे, तिळगुळ द्यायचा आहे आणि त्यांच्या पाया पडायचं. कारण पाया हे कोणाच्या पडायचं की आपल्यापेक्षा मोठे जे आहेत त्यांच्या आपण दर्शन घ्यायचं आहे. कारण ही आपली हिंदू संस्कृती आहे. आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये पाया पडणे म्हणजे आपला हे संस्कार आहे. आणि आपण वडील मोठ्या माणसाचा आदर ठेवणे आपलं कर्तव्य आहे. म्हणून ह्या गोष्टी आपल्याला या संक्रांतीच्या निमित्तानं करायच्या आहेत. आणि आपल्याला काय करायचं माहित आहे का, खरंच हेवे देवे वादावाद ही असणारच. कुटुंबात असते, आजूबाजूला असते, पाहुण्या रावण्यात असते, बहीण भावात असते, नंदा भोजायात असते, सासासुनात असते. ही वांदेवाडीचे वादावाद असते. तर ह्या संक्रांतीच्या निमित्तानं तिळगुळ देऊन त्यांच्याशी गोड व्हायचंय बरं काय. त्यांच्याशी वाद घालायचा नाही, त्यांना गोडगोड बोलायचंय आणि त्यांचं भांडण मिटून टाकायचं एकदाचं कायमचं. जसं आपण तणकट मुळासगट उपडलं की डबल त्या जागी तणकट येत नाही ना, तसं मुळासगट हे भांडण उपडून टाकायचं आहे. या संक्रांतीच्या निमित्तानं आपण काय करायचं माहित आहे का, सगळ्या गोष्टी चांगल्या चांगल्या करायच्या. आता माझ्या महिला भगिनींची संक्रांतीची तयारी जयत सुरू असेल, खरेदी सुरू असेल, साड्या बांगड्या घालणे आणि वाणाची पण खरेदी झाली असेल. मागच्या व्हिडिओमध्ये मी बोलले होते, महिला बचत गटाला काही माहिती दिली होती. त्या पण महिला त्या प्रकारे तयारी करत असतील. तर माझ्या सगळ्या माझ्या महिला भगिनींना माझ्याकडून आहे की नाही हार्दिक हार्दिक महासंक्रांतीच्या शुभेच्छा. तुम्ही सुवासिनी दीर्घायुष्य जगो, तुम्ही सदा सुहागन राहो आणि तुमच्या परिवारामध्ये सुख शांती समाधान नांदो, अशा माझ्याकडून तुम्हाला सगळ्या माझ्या सुवासिनीला शुभेच्छा आहेत. आपल्याला संक्रांतीच्या सणाला काय करायचे, गोडधोड करायचे. आपल्याला गोडधोड करून खायचंय आणि चांगल्या प्रकारे राहायचं आहे. चांगल्या प्रकारे हे संक्रांतीचा सण पार पाडायचा आहे. मग सजा नटा नथनी घाला, बुचडा घाला, साड्या घाला, लुगडे घाला, एवढं एन्जॉय करायचं आहे हळदी कुंकाच्या निमित्तानं. कारण आपल्याला सजण्यासाठी, आपल्याला नटण्यासाठी जो सण आहे तो महासंक्रांतीचा सण आहे ना.
सगळ्या महिलांनी एकत्र येऊन मोठा हळदी कुंकाचा कार्यक्रम ठेवायचा. मस्त लगेच सगळ्या गावामध्ये सगळ्याचा, जर गावातला सगळ्याचा एकत्र जर हळदी कुंकाचा कार्यक्रम ठेवला तर अजून बेस्ट. कारण सगळ्या गावातला जर एका जागी जर हळदी कुंकाचा कार्यक्रम ठेवला, एकत्र सगळ्यांना जर येऊन हळदी कुंकू केलं तर किती मस्त होणार आहे माहित आहे. ही संकल्पना राबवा प्रत्येक गावामध्ये. काय, घराघराला जसं जेवायला आपण आमंत्रण देतो तसं हळदी कुंकाचं आमंत्रण देऊन हळदी कुंकाचा कार्यक्रम जर एकत्र ठेवला तर चालेल. गावचा एका जागी ठेवला तर खूपच मस्त होणार आहे बघा तुम्ही. आणि त्या हळदी कुंकाला एक पेंडॉल टाकून मस्त लगे काही सुशिक्षित महिला असतात, मार्गदर्शन करणाऱ्या असतात, त्या महिलांना बोलून आपल्या सगळ्या महिलांना सतरंजी टाकून छानपैकी हळदी कुंकाचं सामान घेऊन मस्त लगे जर आपण हळदी कुंकाचा कार्यक्रम जर घेतला तर खरंच खूप मजा येते खूप. आणि जसं लग्न समारंभामध्ये सजता तसं सजा, फुल एन्जॉय करायचं आहे, फुल एन्जॉय. कारण संक्रांतीचा सण आपला आहे, आपल्या महिला भगिनींचा संक्रांतीचा सण आहे. आणि या संक्रांतीच्या सणाला काय काय, पार्लरमध्ये जा, मस्त खरेदी करून मस्त लगेच सजा, अशा दिसल्या पाहिजे सुपर की सांगूच नका. तर सगळ्यांनी महासंक्रांत एन्जॉय करा, छान छान साड्या घाला आणि हळदी कुंकाचं एकत्र नियोजन करा. आणि ह्या चॅनलवर जर नवीन असाल तर ह्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्रायबर करायला विसरू नका. जर तुम्ही सबस्क्रायबर झालात तर मी टाकल्या व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल. आणि जर तुम्ही सबस्क्रायबर झालात तर मी टाकल्या व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल. आणि तुमच्या मैत्रिणीला शेअर करायला विसरू नका, तुमच्या पाहुण्या रावण्याला शेअर करायला विसरू नका. जास्तीत जास्त शेअर करा, व्हिडिओ लाईक करा. आणि आपण असेच नवनवीन व्हिडिओ आणखीन पुन्हा पाहूया. नमस्कार.